बाईच्या टकलूचा पा मला मला व्हायला ग कशी करते. काजूची बाग आहे संपूर्ण. तर मित्रांनो माझी खोडीची लेक असती ना तर तिने असं केलं असतं. तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे मित्रांनो मी चाललोय रत्नागिरीला आमच्या मित्रांच्या गावी कोकणात फिरायला मस्तपैकी. आणि हिला वाटतंय मी आता हिला घेऊन जाणार आहे. हा मी चाललो. कशी माग लागली पाहिली का. टकलूचा पा दे ना बाईच्या टकलूचा पा मला मला व्हायला ग कशी करते. मग तुला घेऊन नाही जाणार मी. पा दे तुझ्या टकलूचा. चल अरे चला चला तो इथंच थांबणार आहे. बरं नाही 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 चला मन चला चला आता इराडणार आहे मी जाताना. मी चाललो बघू. हा रडू नको. खाली मी खाऊ घेऊन येतो तुला. खाऊ आणतो. हा पप्पा खाऊ आणणार आहे. खाऊ लॉलीपॉप लॉलीपॉप आणू. हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मोठ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो खूप दिवसापासून आहेत ना आमचे एक वरिष्ठ मित्र आहेत ते आम्हाला खूप आग्रह करत होते की माझ्या गावी चला माझ्या गावी चला. तर मित्रांनो आम्ही आता 4-5 मित्र मिळून त्यांच्या गावी चाललेलो आहे. तर मित्रांनो त्यांचं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो मला पहिल्यापासून कोकण पाहायची आहे ना मनापासून खूप इच्छा होती. कारण आपण रील्स व्हिडिओमध्ये पाहतच आलेलो आहे की कोकण किती सुंदर आहे आणि भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे मित्रांनो. तर ती माझी पाहायची खूप इच्छा होती. तर मित्रांनो ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. आणि नेमक्याच जोडून सुट्ट्या आल्या 3 दिवसाच्या. त्यामुळे आमचा प्लॅन झालेला आहे. आणि शिवांजलीला सोडून येताना मित्रांनो लय कसतरी वाटतंय. कारण ती सोबत नसली की मजाच येत नाही मला कशामध्ये. पण आता काय करणार नाही का, चालायचंच. तर तिला कसं तरी मी पकवलं की मी खाली मोटर चालू करायला चाललोय आणि निघून आलो. तर आमचे 3-4 मित्र आहेत मित्रांनो, त्यांना देखील घेऊन जाणार आहे. चला तर मित्रांनो खूप मजा येणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा. तर मित्रांनो मी गाडी चालवणार असल्यामुळे ना मी थोडंसं जेवलेलो आहे. थोडीशीच दाल खिचडी खाल्लेली आहे मी. कारण रात्रभर गाडी चालवायची आहे, झोप वगैरे नाही आली पाहिजे. आणि विशेष म्हणजे रात्रीचं झागल्यामुळे ती पचणार पण नाही आपण दुसरं काही खाल्लं तर. त्यामुळे चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये, कारण संपूर्ण कोकणाचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर. आणि पोटभर खाल्ल्यामुळे आपले कार्यकर्ते असे ढाराढोर झोपी गेले. आणि मला झोप लागू नये म्हणून पुढे एका टपरीवर चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. आणि 2:30 वाजता मस्त कडक चहा पिला. नंतर घाट उतरल्यावर दाजीबाचा अमृततुल्य चहा पिऊन गाडीमध्ये CNG फुल भरून घेतला. आणि कोकणातील गावच्या सुंदर रस्त्याने प्रवास करत वरिष्ठ मित्रांच्या देवरुख येथील घरी पोहोचलो. हा बघ सगळ्या गाडीत झोपला तरी इथे येऊन बघ. केदारे साहेबांचा लुक बघ कसला दिसतोय. पण शिंदे कडक ना एकदम. गंध वगैरे लावला तर काय भारी दिसतील. टॅटू दाखवा टॅटू. एक नंबर. तर मित्रांनो आम्ही इकडे 9 वाजता पोहोचलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत मार्लेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. चला तर. किती भारी दिसते बघा ना, एकदम कोकणातलं घर वगैरे एकदम मस्त. परिसर आहे समोरचा, अंगण आहे हे समोरचं. किती मस्त दिसते नाही का. चला थांबलेत लोक आपल्यासाठी. सगळ्यात जास्त झोपलेला आहे मित्रांनो हा. मला वाटते 4-5 तास तरी झोपला असेल ना. 5 तास. हे इकडे 3 तास 4 तास झोपलेले आहेत. हे तर कंटिन्यू झोपलेले आहेत हे माझ्या बाजूला. आणि ह्यो बी झोपूनच होता. मी एकटाच जागत गाडी चालवत आलो मित्रांनो.
आणि फक्त आता 1-1.5 तासच झोपलो मी इथे, तरी पण फ्रेश आहे मी एकदम. हे बघा, स्वयंघोषित फ्रेश आहे मी एकदम. तर मित्रांनो, आम्ही आता मार्लेश्वर मंदिरामध्ये चाललेलो आहे दर्शन घ्यायला. आणि तिकडं मित्रांनो पावसाळ्याचा खूप भारी सीन असतो सहसा. तर आता बघूया आपण कसं दिसतंय आपल्याला तिकडे, कारण तिकडे धबधबा वगैरे असतो. मार्लेश्वर धबधबा आहे तिकडे. तर आता पाहूयात पाणी आहे की नाही आहे, नाही का. तर मित्रांनो, आजूबाजूची माकडे, काय झाडी, काय डोंगर बघत आम्ही पोहोचलो श्री मार्लेश्वर महादेवाच्या मंदिरात. मित्रांनो, मार्लेश्वर महादेवाचं मंदिर अत्यंत पुरातन असून डोंगराने वेढलेलं आहे. मुळात मित्रांनो, इथे मानवनिर्मित मंदिर नसून गुहेमध्ये मार्लेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे. आणि आतमध्ये कोणतीही लाईट नसून फक्त समईच्या प्रकाशात तेजस्वी शिवलिंग पाहून खूप प्रसन्न वाटलं. आणि मित्रांनो, हे बाहेरचे डोंगर पावसाळ्यात तर धबधब्याने भरून जातात. तर मित्रांनो, मार्लेश्वर महादेवाचं खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही पाहिलंच आहे की देवाची पिंड अशी त्या गुहेमध्ये, आणि संपूर्ण आतमध्ये कसलीच लाईट नाही, काय नाही, फक्त दिवे चालू होते. आणि आजूबाजूचा निसर्ग तर तुम्ही पाहिलाच किती भारी होता, नाही का. तर मित्रांनो, आम्ही आता इकडे जेवायला आलेलो आहे. आणि किती भारी फार्म आहे बघा हे मित्रांनो. हे बघा, संपूर्ण नारळाची वगैरे झाडं आहे तिकडे. आणि इकडं पण हा कुठला तरी बाग आहे, मी अजून पाहिला नाही. चला तर जेवून घेऊयात. लय भारी कोकण आहे मित्रांनो. कोकणची झाडं वगैरे, निसर्ग खूप छान आहे. हे बघा मित्रांनो, काजू. हे बघा, काजूची बाग आहे ही संपूर्ण. मला अगोदर समजलंच नाही कशाची आहे, आपण कधी बघितलंच नाही ना आपल्या इकडं. हे बघा. तर मित्रांनो, माझी खोडीची लेक असती ना, तर तिने असं केलं असतं. भाजीसाठी काढताय ना. तर मित्रांनो, हे काजूचे बोंड मी पहिल्यांदाच असं मीठ मसाला लावून खाल्लं. खायला मस्त खट्टा मिठा आणि रसरशीत लागलं. नंतर नॉनव्हेज खाणाऱ्यांनी सुरमई वगैरे घेतली, तर मी मस्त झणझणीत काजूची भाजी खाल्ली. एवढी टेस्टी काजूची भाजी मी या अगोदर कधीच खाल्ली नव्हती. एक नंबर सांगा, केसन काही सुरू. सुरमई एक नंबर. काजूची भाजी एक नंबर आहे. नंतर कोकणातील प्रसिद्ध सोलकढी पिऊन सूर्य मावळतीला आम्ही गेलो आमच्या मित्राच्या घनदाट जंगलात असलेल्या घरी. तिथं विहिरीच्या कट्ट्यावर बसून मस्त चहासोबत गावाकडच्या गप्पा मारल्या. आणि संध्याकाळी आम्ही मस्त कोकणी पद्धतीने बनवलेलं घरगुती जेवण केलं.